एवढं ट्रॅफिक बघून यायला आलाय टेन्शन म्हणून शांत बसलाय पाण्याची बाटली ठेवून इथून. नमस्कार भावांनो, वेलकम टू माय चॅनल. आय होप आप सब ठीक होंगे. बघा भावांनो, आता जस्ट वर का मी कस्टमरला ऑर्डर देऊन आलो आणि दोघ जण तो तिकडे एक पोलीस आणि मला वाटतं बरं का भावांनो, हे ब्रिज खालीच 4-5 पोलीस आहेत बरं का. गाड्या बिड्या भरपूर आणि पुणे म्हटलं ना मग तिथे जाम होणारच भावांनो. आता बघा ना, मी आता थांबलोय 5 मिनिटांनी थांबलोय आणि किती ट्रॉफिक बघा, किती जाम आहे इकडे साईड ना. असं किती ट्रॉफिक जाम आहे. हो का पोलीस बघते फास्ट. तुम्ही माग कोण आहे ते मागासारखं म्हणताय. इकडून अशा गाड्या यायला लागल्या. तर पुण्यामध्ये गाड्या चालवणं म्हणजे लय अवघड आहे. अशा अवघड कंडिशन मध्ये कस्टमरला पार्सल देऊन म्हणून परत महागार येतोय आणि कस्टमरला आपण कधी असं बोलतो पण ती बघत देत नाही बरं का. लय आवड त्यांना कुठं माहिती आहे आपण कसं आलोय कसं नाही, त्यांना काहीच माहित नाही. पण आपल्याला माहिती आहे कसं आलोय कसं नाही आपण. बट आता होईन काय होईन. तुम्ही ब्लॉग 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 शूट करतोय. ब्लॉग त्याला काय करतोय मी म्हणलं ब्लॉग शूट करतोय आणि ते डोक्याला हातच लावलं त्यांनी पोलिसांनी. बघा मग असलं जे मोठे मोठे कंटेनर असतात ट्रक असतात त्यांच्यामुळे ट्रॅफिक जाम होती पहिली गोष्ट. मग अशी ट्रॅफिक होणं शक्य नाही, काहीच नाही बघा. आणि ट्रॅफिक होण्याचं एक सांग तुम्हाला भावांनो, रस्ता लय खराब आहे करता. ले रे दत्तवाडीत चौक आहे बरं का, दत्तवाडी फ्रीज आहे. काय माहित नाही आपल्याला आपण कवा जाईन कवा नाही. बघू आता कवा जाईन तवा. डोका त्यात कंटेनर आला मोठा. आता हे कुठं बसणार सांगा बरं मला भावांनो. इकडनं तर रस्ता जाम आहे, इकडनं सगळं जाम पॅक झालं का बघा ना. हो का किती जाम आहे बघा ना. त्या साईडनं पूर्ण जाम आहे. आता हे कुठून जाणार हा विचार करायला लागला आता. हा कुठून जायचं कुठून नाही असली कंडिशन आहे भावांनो. का तर मध्ये बघा मोठे मोठे कंटेनर थांबलेत बघा. हवा ती फडमिशनची गाडी ह्या साईडला पण आली. तिकडे त्या साईडला पण पोलीस आहे. हो का तरी पण तो हात करायला लागला जावा 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 म्हणतोय लवकर. हो का मागणं गाड्या आल्या ह्या साईडनं आल्या. का किती जाम आहे बघा ना भावांनो. आणि वरचा हवे आहे ना तो तो हवे मुंबई एक्सप्रेसचा हवे मोठा हवे एकदम. हो का तिथून असणार. हो का ही पण थांबला इथं. त्याला समजा नाही कुठं जायचं कुठं नाही. इकडून जावा तरी पण तो चालला इकडून. आता आता माझ्याकडे बघायला माणसं. आता बघ आपण तर करत नाही माणसांचं काय चालू काय नाही. किती घाई करायला लागलं बघा ना. माणसाने कधी बाबा गाडी चालायचं म्हटलं ना कधी घाई करून नाही भावांनो. मला घाई केलं ना लय अवघड आहे भावांनो. लय कंडिशन नको आराम सुद्धा ह्या साईडने कंटेनर आला. ट्रॅफिक जाम झाले अजून. कुठेही सोपं नाही कस्टमरला ऑर्डर कसं होतं तसं नाही. मला माहिती बाकी माहिती नाही भावांनो. असं वाटतं की राहू राजा मस्त करतोय काय करतोय ब्लॉग मध्ये शूट करतोय. तसं काय नाही भावांनो. बघा ना बघा आता मी थांबलो इथं बरं का ब्लॉग शूट करत. किती गाड्यात बघा ना. आता ही किती एचपी गॅस. आता एचपी गॅसचं बघा अजून बघा तिकडून आला. आता ही सुद्धा विचार करायला लागला बघा. तुम्हाला झूम करून दाखवत भावांनो. हा किती विचार करायला लागला बघा ना. हा पण जाम झाल्यामुळं प्रत्येक माणूस हा विचारच करायला लागलाय. आता बघा ना हा ब्रिज एवढे पोलीस आणि शेवटी अक्षरशः थांबला होता. थांबून तेव्हा कोपराला गेला तिकडा. म्हणजे त्याला पण कळा नाही नेमका ह्या गाड्या बघा. आता स्कूल बस आले आता झाले ह्याच्या मागे कंटेनर बघा बघा मध्ये झालाय. हा बसवाला बघ कसं चाललाय. एवढी ट्रॅफिक जाम झाली. हा पण कंटेनर का 8 पोलिसाची गाडी बरं का. मी ऑर्डर देऊन आलो तरी पण इथेच आहे. म्हणजे किती ट्रॅफिक जाम झाली तुम्ही विचार करा बघा. मलाही समजा नाही ही सगळ्या गाड्या दिसतं काही कंटेनर पोलीसची गाडी बिडी अर्धा तास झाला इथेच अजून बघा. मग एवढी ट्रॅफिक जाम झाली. लय अवघड आहे भावांनो. आता बघा असल्या रस्त्याने चाललोय मी. ट्रॅफिक जाम झाल्यावर भावांनो बरं का असं जुगाड करायला लागतंय पुण्यामध्ये. असल्या रस्त्याने खराब रस्ता. आता काही इर्टिगा टुरिस्ट बघा कशी आली खराब रस्त्याने एकदम. म्हणजे ट्रॅफिक जाम झाल्यावर ट्रॅफिक जाम झाल्यावर माणसाने करावं काय हे पण कळत नाही बघा ना. आता हो किती जाम झालंय बघा ना. हो लय अवघड आहे बघा. तो कसं काढते ती गाडी कसं काढ लागलंय बघा ना. तो ट्रॅफिक जाम झाली मध्ये आणि त्यांनी काढली अशी वळून काढली. आता खराब रस्ता अजून अडकणार तो. अजून जाम झाला का. आता इर्टिगा गेली बरी बघा नका. इर्टिगा गेली ही पण अडकलंय ती पण अडकली. आता ही पण जाणार बरं का. ही पण जाम अडकणार. बघा चाललंय किती फास्ट बघा ना. झाला बघा. अरे वा पोलिसाची गाडी निघाली आता जस्ट किती मिनिट झालं. 5 मिनिट थांबलो मी इथं ब्लॉग भावानो. बघा मी आता जात होतो स्टोअरकडे. तिकडे पण लय जाम आहे बरं का. म्हणजे बघा माग माणसं गाड्या वळावं लागलेत. मेन रस्ता आहे हा पण किती ट्रॅफिक जाम आहे. माणसाने करावं काय कारण की भावांनो का अजून आपण स्टोअरकडे गेलो नाही भावांनो. हो का आता ही प्रत्येक गाड्या महाग घ्यायला लागलेत. आता हिथं कुठं जाणार बघा. हिथं तो का ट्रक त्या ट्रकामुळे ना गाड्या अडकून बसल्या. आता बघा आता इकडे पण जाम
ट्रॉफिक राव लय जाम व्हायला लागले रस्ता बिस्ता बघा जरा. बघा ते मित्र आपला मित्र गेला मला हात करायला लागलाय काय करतो मग. अरे बाबा बघ जरा काय चालू आहे कंडिशन इथं. पण जाऊ आपल्या स्टोर कर मग दाखवलं किती ट्रॉफिक जाम आहे किती नाही. तरी पण कसं असतं माहिती का भावा तुम्हाला एक सांगतो. ट्रॉफिक किती जाम असू द्या पण टू व्हीलर मात्र आहे ना 100% कुठून कुठून पण निघणारच. मी पण लय सांभाळून गाडी चालवतोय लय सांभाळून गाडी ट्रॉफिक मधून. बघा भावानो फायनली आहे ना मी आता जस्ट एवढ्या ट्रॉफिक मधून आलोय आपल्या स्टोअरला. दुसरी पण ऑर्डर घेतली बरं का. दुसरी ऑर्डर घेतली पण विषय लय आवड झालाय भावानो. कारण की असली ऑर्डर पडली हे बघा, ही मला घेऊन जायला या नाही. त्याला काय करावं आता सांगा. एवढं मोठं दांड काही किती मोठं बघा ना. त्याला घेऊन तर जायचं मला ही प्रश्न पडलाय. लय अवघड आहे बरं का. कस्टमरला घेऊन तर जायचं कारण ठेवायला पण बांधायला पण येणार नाही ठेवायला पण येणार नाही. बाकी सामान टाकलंय बॅगेत टाकलंय सगळं बाकी सामान. दुसरं जे मागवलं कस्टमरनं ते टाकलंय बॅगेत. आता ही कसं ठेवायचं असं ठेवलं म्हणलं पडणं पडेल. बट नो आता चला कस तरी आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा तो लाइक करना सब्सक्राइब करना और